आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून. राशन धान्यामध्ये सतत हा नेहमीच भ्रष्टाचार होतो आणि त्या भ्रष्टाचारातला एक हा महत्त्वाचा विषय आज आपल्याला परत समोर आला. तरी पण त्याला बंद आहे म्हणून सांग, ही कमाल आहे ना याची वाली. हा 35 किलो धान्य देऊन नाही राहिले ना, किती दिवस झाले ना आज. राशन धान्य दुकानदार कुठला आहे? राजू पतकडे कुठे राहते? गोदनी गोदनीला राहते का? मग तो तुम्हाला धान्य देत नाही येत का? नाही. 35 किलो धान्य आहेच नाही म्हणते. तिचं 10-15 किलो देत आहे बाबाला धान्य. हो का? आणि मग आता हे तुम्ही कागद कोणापासून काढला? दाखवा बरं तो कागद आमच्या कॅमेरासमोर. विजय साहेबापासून काढली. तहसीलदार विजय पासून तुम्ही हा डॉक्युमेंट्स काढला. Documents काढले. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं चालू आहे म्हणून. धान्य चालू आहे म्हणून चालू आहे म्हणून सांगितलं. ओके. मग आणखीन त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? हे धान्य चालू आहे म्हणे आणि गेल्या महिन्यात ते सुद्धा आलं होतं म्हणते 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू. बघा हां 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 हां. ओके. त्यांनी मार्किंग करून दिलेली आहे विजय सरांनी. मग आता तुम्ही या संदर्भात पोलीस कंप्लेंट वगैरे करणार आहे? करणार बिलकुल. कधी करणार? आता पहिले त्याच्यासोबत बोलतो मग करतो कंप्लेंट. ओके. त्याच्यासोबत बोलायचं का DSO पवार साहेबांसोबत बोलायचं? पवार साहेब. आपण जर आतापर्यंत संगम न्यूज टीव्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब जरूर करा. तसे हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा. धन्यवाद.